हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आपण देवाचं वचन ऐकत आहात आणि म्हणून अतिशय आनंदाची गोष्ट आहे ही. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आज, आता आणि सदा सर्व काळ असो. देवाची उपकार स्तुती आज मी विशेष करून करते, कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे नाही का, ज्याला कान आहेत तो ऐको. मग आम्हाला असं वाटतं आम्हाला तर सर्वांनाच कान आहेत. मग असं का बरं लिहिलं आहे? एकच कारण आहे, कारण आम्ही जग आणि जगातल्या सर्व गोष्टी ऐकत असतो नाही का. परंतु काही गोष्टी आम्हाला चांगल्या वाटतात, पण काही गोष्टींचा कंटाळा देखील येतो. पण परमेश्वर म्हणत आहे, ज्याला कान आहे तो ऐको, म्हणजे तो देवाचे वचन ऐको. देवाचं वचन आम्ही ऐकलं पाहिजे, देवाकडे आम्ही वळलं पाहिजे, कारण आम्ही जग आणि जगातल्या गोष्टींमध्ये फार गुंतलेलो आहोत. आज आपण मत्तयाचं पुस्तक आणि हे जे शुभवर्तमान आहे मत्तयाचं, त्यातला 13वा अध्यायामध्ये पेरणाऱ्याचा दाखला दिलेला आहे. हा पेरणाऱ्याचा दाखला कसा आहे त्याविषयी आपण पाहणार आहोत. आता दाखला म्हणजे काय? दाखला हा शब्द ग्रीक भाषेतील पॅराबल हा जो शब्द आहे त्याचं भाषांतर आहे. त्यावेळी प्रभू येशूने दाखल्यांमधून आणि दृष्टांतांमधून लोकांना शिक्षण दिलं. आणि दाखले तर का बरं त्याने सांगितले? तर दाखल्यांमधून प्रतिकात्मक रूपाने तो आध्यात्मिक सत्यांची उकल करत होता. प्राप्त परिस्थिती त्यावेळची आणि त्या काळातल्या ज्या काही प्रतिमा आहेत सभोवती दिसणाऱ्या, यांचा प्रतिकात्मक उपयोग करून त्यांनी दाखल्यातून लोकांना शिक्षण दिलेलं आहे. कारण प्रभू येशू ज्या ज्या ठिकाणी जात असे त्या त्या ठिकाणी मोठा जनसमुदाय त्याच्यामागे असे आणि प्रभूला ते गुरुजी म्हणून ओळखत असत आणि म्हणून शिक्षण देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पण हे शिक्षण कोणतं आहे? हे शिक्षण स्वर्गीय राज्याच्या गोष्टींचं आहे. आणि म्हणूनच ज्या गोष्टी सहजासहजी आपल्याला समजत नाहीत त्यांची उकल करून दाखवण्याचं कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने केलं आणि त्यासाठी त्याने दाखल्यांचा उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो. आता हे जे दाखले आहेत ना, ते लोकांना त्यावेळेला समजत नसत आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्वर्गातील राज्याच्या ज्या गुप्त गोष्टी आहेत त्यांचं प्रकटीकरण प्रभू येशू या दाखल्यांमधून त्यांना देत असे. आपण आता तो दाखला पाहणार आहोत आणि तो आहे पेरणी करणाऱ्याचा दाखला. प्रभू येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी राहत असे तेथून निघाला आणि मग समुद्रकिनारी गेला. तिथे गेल्यानंतर लिहिलेलं आहे की फार मोठा जनसमुदाय प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि मग आता त्यांना शिक्षण देण्याच्या वेळी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी एक तारू होतं, त्या तारवात जाऊन बसला. तिथे तो उभा राहिला आणि तारवात उभा राहिल्यानंतर समुद्रकिनारी जे लोक होते त्या लोकांना त्यांनी शिक्षण द्यायला सुरुवात केली. आता हा जो दाखला आहे हा पेरणी करणाऱ्याचा दाखला आहे. आणि प्रभू म्हणाला की पहा, पेरणी करणारा जो आहे तो पेरणी करण्यासाठी निघाला आणि निघाल्यानंतर त्याच्या हातातलं काही बीज जे आहे ते बीज वाटेवरती पडलं. मग पाखरं आली आणि पाखरांनी ते काय केलं? बीज खाऊन टाकलं. काही बीज जे आहे ते खडकाळीवर पडलं. पण आपल्याला ठाऊक आहे खडकाळ जमीन जर असेल तर त्या जमिनीत ओलावा नसतो आणि म्हणून खडकावर जे बीज पडलं त्याला फारशी माती नसते आणि ती माती खोलवर पण नसते आणि त्याच्यामुळे जे बीज त्याने त्या ठिकाणी पडलं ते लवकरच काय झालं? रुजलं. पण ज्यावेळेला सूर्य उगवला आणि त्याला ऊन लागलं तेव्हा त्याला मूळच नव्हतं आणि म्हणून ते काय झालेलं आहे? वाळून गेलेलं आहे. काही बीज जे आहे ते काटेरी झुडपात पडलं आणि काटेरी झुडपात पडल्यानंतर त्या काट्यांमुळे काय झालेलं आहे? त्या काटेरी झुडपांनी त्याची वाढच खुंटवली आणि ते वाढू दिलं नाही. आणि मग ज्यावेळेला तो आपल्या शेताकडे गेला त्या जमीन सुपीक होती आणि आपल्याला ठाऊक आहे सुपीक जमिनीची उत्पादन क्षमता जास्त असते. सुपीक जमिनीमध्ये जेव्हा ते बीज पडलं तेव्हा काय झालं? ते रुजलं. आणि आपण पाहतो की काही ठिकाणी 100 पट पीक आलं, काही ठिकाणी 60 पट पीक आलं, तर काही ठिकाणी 30 पट पीक आलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
आता शिष्य जे आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ गेले आणि मग त्यांनी प्रभूला विचारलं की प्रभूजी, आपण या लोकांशी दाखल्यांनी का बोलता? तर त्याने उत्तर दिलं. तो म्हणाला, स्वर्गाची रहस्य जाणण्याचं दान तुम्हाला दिलेलं आहे, पण हा जो मोठा जनसमुदाय आलेला आहे त्यांना मात्र तो नाही, त्यांना तो दिलेला नाही. कारण प्रभूचं वचन सांगतं, ज्या कोणाजवळ आहे त्याला मिळेल आणि ते भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याचपासून काढून घेतले जाईल. यास्तव मी असता पाहत नाहीत. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देव होता. मग देव स्वतः समोर आहे. तो जे काही सांगत आहे ते समजत नव्हतं आणि तो देव आहे हे देखील त्यांना कळत नव्हतं. म्हणून प्रभू म्हणत आहे की मी असता ते पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत. ते ऐकत होते, प्रभू काय सांगत आहे हे सर्व ते ऐकत होते, पण तरीसुद्धा त्यांना समजत नव्हते. आणि मग यशया संदेष्टा आपल्याला ठाऊक आहे. जुन्या करारात यशया संदेष्टाचं पुस्तक आहे आणि हे पुस्तक यशयाने कधी लिहिलं किंवा यशया कधी होता? तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आधी, जवळजवळ 700 ते 800 वर्ष आधी. आणि हा जो यशया संदेष्टा त्याने आधीच लिहून ठेवलं होतं. त्याने काय लिहिलं माहिती आहे का? यशया म्हणतो, तुम्ही ऐकाल तर खरे परंतु समजणार नाही, पाहाल तर खरे पण तुम्हाला दिसणार नाही. कारण का? त्याने कारणही दिलेलं आहे. तो म्हणतो, या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात आणि आपले डोळे त्यांनी मिटले आहेत, यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये आणि त्यांनी वळू नये. वळू नये म्हणजे देवाकडे त्यांनी वळू नये आणि मी त्यास बरे करू नये. पण प्रभू म्हणाला आपल्या त्या जनसमुदायाला, आपल्या लोकांना तो म्हणाला की धन्य तुमचे डोळे. त्यांच्या डोळ्यांना तो धन्य म्हणत आहे. कारण का? ते पाहतात. कोणाला पाहतात? प्रभूला पाहतायत. आणि म्हणून प्रभू म्हणत आहेत, धन्य तुमचे डोळे की जे प्रभूला पाहतायत, आणि धन्य तुमचे कान कारण ते ऐकतात. त्यांच्या कानांनाही त्याने धन्य म्हटलेलं आहे, कारण ते ऐकतायत. काय ऐकत आहेत? देवाचं वचन ते ऐकत आहेत. आणि प्रभू म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो, खचित याचा अर्थ ठामपणे सांगतो, की तुम्ही जे पाहता ते पाहाव्यास बहुत संदेष्टे आणि धार्मिक जन उत्कंठित झाले, तरी त्यांच्या पाहण्यात आले नाही. आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकाव्यास ते उत्कंठित झाले, तरी त्यांच्या ऐकण्यात आले नाही. तेव्हा आपण पाहतो यशया आहे, यिर्मया आहे, यहेजकेल आहे, हे तर राष्ट्रांसाठी नेमलेले संदेष्टे होते. त्यांना उत्कंठा होती. आपल्याला ठाऊक आहे की यशयाने त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीचं सगळं भविष्य 700-800 वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं आणि त्याचा मृत्यू कशा प्रकारे होणार आहे ते देखील त्याने लिहून ठेवलं होतं. आणि असा हा जो यशया आहे, त्या यशयाने हे लिहिलेलं आहे आणि त्यावेळेलाच त्याने लिहून ठेवलेलं आहे की ही लोक, त्यांचं अंतःकरण कसं असेल? जड असेल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये प्रभूचं वचन ऐकण्यासाठी ते येतील, त्याच्या मागे येतील, पण त्यांचं अंतःकरण जड असेल आणि डोळे आहेत पण ते पाहत नसतील, कान असून सुद्धा ते ऐकत नसतील. आणि यशाने असं म्हटलेलं की संदेष्टे आणि जे धार्मिक जन ते उत्कंठित होते. त्यांना उत्कंठा होती, कारण प्रभू येणार हे त्यांना ठाऊक होतं, म्हणून त्यांना उत्कंठा होती. कशाची? प्रभूला पाहण्याची उत्कंठा. आणि दुसरी गोष्ट, प्रभूच्या तोंडून देवाचं वचन ऐकण्याची उत्कंठा त्यांना होती. परंतु हा जनसमुदाय जो आहे ते पाहत होते पण त्यांना कळत नव्हतं, कानांनी ऐकत होते पण त्यांना समजत नव्हतं. पण जुने संदेष्टे जे आहेत, या संदेष्टांना आणि धार्मिक जन त्या काळातले जे होते त्यांना जी उत्कंठा होती ती पूर्ण झाली नाही. कारण जवळजवळ 700 ते 800 वर्षांनंतर मग प्रभू या पृथ्वी तलावर आलेला आहे
आणि म्हणून तो म्हणत आहे की धन्य तुमचे डोळे की जे पाहतात आणि धन्य तुमचे कान कारण ते देवाचं वचन काय करत आहेत, ऐकत आहेत. आता ज्यावेळेला प्रभूने हा दाखला सांगितला, त्या तो सांगितल्यानंतर काय झालेलं की बाकीचे सर्व लोक निघून गेले. परंतु आपल्याला असं दिसतं की त्याचे 12 शिष्य तिथे होते आणि काही विश्वासणारे, प्रभूवर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत ते देखील त्या ठिकाणी होते. आणि ते प्रभूकडे आले आणि प्रभूकडे आल्यानंतर त्यांनी प्रभूला विचारलं की हा जो आपण दाखला दिलेला आहे, ह्या दाखल्याचा अर्थ काय, आम्हाला स्पष्ट करा, आम्हाला समजावून सांगा. तेव्हा प्रभूने सांगितलं की काही लोक देवाचं वचन ऐकतात, दाखला ऐकतात, पण त्यांना तो समजत नाही. तेव्हा काय होतं, तर दुष्ट येतो आणि त्यांच्या अंतःकरणात पेरलेलं हे जे देवाचं वचन आहे ते काय करतो, तो हिरावून घेतो. म्हणजे वाटेवर पडलेलं बीज जे आहे ना, ते अशासारखं आहे. खडकाळीवर पडलेलं जे बीज आहे, तर पेरणारा येतो, ते वचन तो ऐकतो, ऐकल्यानंतर तत्काळ तो काय करतो, ग्रहण करतो, परंतु त्याला मूळच असत नाही. आणि ते वचन मुळावलेलं नसल्यामुळे काय होतं, थोडा वेळ टिकतं, पण ज्यावेळेला संकट येतात किंवा आपत्ती येते आणि अशा प्रकारचे प्रसंग येतात, तेव्हा लागलेच तो अडखळतो. आणि काटेरी झाडांमध्ये जो पेरलेला आहे तो काय करतो, तर तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता, प्रपंचाचा जो मोह आहे, लोभ आहे पैशाचा, या सर्वांमुळे काय होतं की तो त्याचं जीवन निष्फळ होतं. चांगल्या भूमीवर पेरलेला तो कोण आहे, तर तो काय करतो माहिती आहे का, तो वचन ऐकतो, ऐकल्यानंतर ते वचन तो ग्रहण करतो आणि तो फळ देतोच देतो. कोणी 100 पट देतो, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट देतो. त्याने आणखीन एक दाखला दिला, प्रभूने आणखीन एक दाखला दिला. तो कशाचा आहे, तर मोहरीच्या दाण्याचा आहे. आपल्या सर्वांना मोहरी ठाऊक आहे, जी आपण नेहमी घरात वापरतो नाही का, स्वयंपाकात. मोहरीचा दाणा इतका लहानसा आहे, परंतु हा लहानसा दाणा जमिनीत पेरल्यानंतर मग काय होतं, त्याचं मोठं वाढून झाड होतं आणि जवळजवळ 3 मीटरपर्यंत ते झाड उंच होतं, वाढतं. आणि मग एवढ्या मोठ्या झाडामध्ये काय होतं, आकाशातली पाखरं येतात आणि त्या झाडामध्ये वस्ती करून राहतात. प्रभूने आणखीन एक अगदीच घरातलं एक उदाहरण दिलेलं आहे आणि ते आहे खमीराचं. आणि हे जे खमीर आहे ते ज्या वेळेला पिठामध्ये ठेवलं जातं किंवा पिठात मिक्स केलं जातं, तेव्हा काय होतं, पिठाचा जो गोळा आहे तो फुगून मोठा होतो. त्या प्रभूला हे सांगायचं आहे यामधून की ज्याप्रमाणे मोहरीचा दाणा छोटा दिसतो, अगदी लहान असतो, किंवा पिठाचा गोळा लहान असतो, पण मोहरीच्या दाण्याचं वाढून मोठं झाड होतं, त्यात पाखरं वस्ती करतात. आणि पिठामध्ये खमीर असल्यामुळे काय होतं, तो गोळा जो आहे पिठाचा तो फुगून मोठा होतो. त्याप्रमाणेच देवाचं राज्य आहे की दिसायला ते लहान दिसतं, कारण लोक देवाकडे वळत नाहीत, देवाचं वचन ऐकत नाहीत. पण ते कसं आहे, त्या मोहरीच्या दाण्यासारखं किंवा त्या खमीरासारखं आहे. आणि ते काय होणार आहे, देवाचं वचन लोक ऐकतील आणि देवाकडे वळतील आणि मग ते मोठं होईल. देवाचं राज्य जे आहे ते मोठे होईल असं म्हटलेलं आहे. कारण स्वर्गीय राज्य लहान असावं असं वाटतं, पण पुढे वाढून ते काय होणार आहे, मोठं होणार आहे. म्हणजे अनेक लोक देवाच्या ज्ञानाकडे वळतील आणि देवाकडे वळतील. आणि मग पाहतो या सर्व गोष्टींचे येशूने दाखले दिले, दाखल्यांनी त्यांना समजावून सांगितलं. कारण या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी होत्या, मोहरीचा दाणा असो, पीठ असो किंवा पेरणारा असो, हे सगळ्यांना माहिती असतात. आणि लोकसमुदायाला ते सांगितल्यानंतर त्याने काय म्हटलंय की ह्यासाठी की संदेशाच्या द्वारे जे सांगितले आहे ते पूर्ण व्हावे. हे भविष्य देखील किंवा हे भाकीत देखील लिहून ठेवलेलं होतं. आणि काय लिहिलेलं आहे,
असं लिहिलेलं आहे की मी आपले तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त आहे ते मी प्रकट करीन. त्या जगाच्या स्थापनेपासून गुप्त असलेल्या गोष्टी कोणत्या? तर त्या स्वर्गीय राज्याच्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी मी प्रकट करीन असं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे. मग पहा, त्याकाळी दाखले जे आहेत ते लोकांना समजत नव्हते आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय? तर रोजच्या जीवनातल्या गोष्टी प्रतिकात्मक रूपाने सांगूनसुद्धा लोकांना त्या समजत नव्हत्या, कारण त्या गहन अशा गोष्टी होत्या, त्या रहस्यमय स्वर्गीय राज्याच्या गोष्टी होत्या आणि म्हणूनच त्या समजत नव्हत्या. कारण दाखले हे स्वर्गातील राज्याच्या गुप्त गोष्टींचं प्रकटीकरण होतं. शिष्य जे आहेत ते शिष्य आणि सामान्य लोक, जो लोकसमुदाय प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जात होता, यांना दृष्टांत आणि दाखल्यांचा अर्थ समजला नाही. म्हणजे असं नाही की जो जनसमुदाय त्याच्या मागे जात असे त्यांना समजला नाही, परंतु 12 शिष्य जे त्याचे होते त्यांना देखील तो समजला नाही. कारण त्यावेळेला किंवा त्या काळामध्ये शिष्य जे प्रभूचे आहेत ते स्वतः शिक्षण घेण्याचं काम करत होते. आणि हे शिक्षण कशाचं होतं? तर कशा प्रकारे लोकांना शिक्षण द्यावं ह्याचं शिक्षण ते घेत होते. कारण पुढे हे शिक्षक होणार होते. आणि आता प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याला सर्व लोक काय म्हणत असत? प्रभूला गुरुजी म्हणत असत. आणि गुरुजी शिक्षण देत आहेत तेव्हा ते ऐकत होते, ते डोळ्यांनी प्रभूला पाहत होते, आपल्या गुरुला पाहत होते, पण तरी त्यांनाही समजत नव्हतं. पण ते यहुदी असल्यामुळे ते नियमशास्त्राचे शिक्षक होते आणि नियमशास्त्र आणि जुना करार ते शिकवणार होते. पण आता प्रभू जेव्हा पृथ्वी तलावर आला त्या स्वर्गीय राज्याचं शिक्षण त्यांना मिळत होतं. प्रभू काय सांगत आहे, त्याचा अर्थ समजावून कसा सांगत आहे, याकडे मनापासून ते लक्ष देत होते. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं की त्यांना ते थोडंफार समजत होतं. पण आता त्यांच्याकडे जुनं भांडार होतं. हे जुनं भांडार काय? जुनं भांडार म्हणजे जुन्या करारातील नियमशास्त्र, ते त्यांना ठाऊक होतं. आणि आता नवीन भांडारही त्यांच्याकडे आलं. नवीन भांडार म्हणजे काय? तर प्रभू येशू ख्रिस्ताची शुभवार्ता, की ज्या शुभवार्तेला आपण काय म्हणतो? तिला आपण म्हणतो शुभवर्तमान. आणि आता शुभवर्तमानातल्या गोष्टी देखील त्यांना प्रभूमुळे समजणार होत्या. आपल्याला ठाऊक आहे की यशाया याचा 55वा अध्याय आणि 6 वचनापासून पुढे स्वतः परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. आणि आता आपण पाहणार आहोत की यशाया संदेष्टाचं पुस्तक 55वा अध्याय आणि 6 ते 11 वचनांमध्ये देव काय सांगत आहेत, देव काय बोलत आहे. तर देव म्हणतो, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा देखील करेल. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून कशा आहेत? उंच आहेत. पहा, पाऊस आणि बर्फ ही आकाशातून पडतात आणि पाऊस पृथ्वीला काय करतो? भिजवून तिला सफळ आणि हिरवीगार करतो. आणि त्याशिवाय पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाहीत. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरता मी ते पाठवले आहे ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणारच नाही.
खरोखर ही परमेश्वराची आमच्यावर असलेली दया आहे, परमेश्वराची आमच्यावर असलेली कृपा आहे आणि आम्ही खरोखर मनापासून परमेश्वराची उपकार स्तुती करतो ती ह्यासाठी की त्याने पवित्र शास्त्र आमच्या हातात दिलेलं आहे. पवित्र शास्त्रातलं प्रत्येक वचन हे जिवंत आहे, प्रत्येक वचन हे पवित्र वचन आहे, कारण पवित्र आत्म्याद्वारे ते लिहिलं गेलेलं आहे. आणि म्हणून हे जिवंत वचन जे आहे ते आमच्या अंतःकरणात कार्य केल्याशिवाय राहणार नाही. आमची अंतःकरणं बदलून टाकणारी वचनं आहेत, आमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारी अशी ही वचनं आहेत. आणि म्हणून पहा प्रियांनो, परमेश्वराची वचनं जी आहेत ती कार्यसिद्धी झाल्याशिवाय विफल होऊन त्याच्याकडे कधीच परत जाणार नाहीत, असं परमेश्वराने आम्हाला सांगितलेलं आहे. आणि केवळ सांगितलं नाही तर त्याने हे लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे पिढ्यानपिढ्या लोक हे वचन वाचतील, समजून घेतील आणि ते ग्रहण देखील करतील. प्रियांनो, ही परमेश्वराची जिवंत आणि पवित्र वचनं आहेत आणि म्हणूनच आपल्याला विचार करायला हवा की ही वचनं जी आहेत या वचनांचा अर्थ काय. देवाचं वचन जे आहे ना ते बीजासारखं आहे. हे बीज विविध प्रकारच्या जमिनीत पडतं. या दाखल्यात जमिनीचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. आणि विविध प्रकारच्या जमिनी म्हणजे काय, तर विविध प्रकारचे अंतःकरण असलेले लोक, कारण प्रत्येकाचं अंतःकरण हे वेगवेगळं असतं. आणि म्हणूनच या दाखल्याचा अर्थ जेव्हा आम्ही समजावून घेतो तेव्हा आम्हाला स्वतःलाच एक प्रश्न विचारायला हवा की मी कोणत्या प्रकारची जमीन आहे, म्हणजेच माझं अंतःकरण कोणत्या प्रकारचं आहे. कारण प्रभूने पेरणाऱ्याचा दाखला सांगितला, त्याला सर्व लोक निघून गेले आणि फक्त 12 शिष्य आणि त्याच्यावर विश्वासणारी जी लोकं होती ना तीच त्या ठिकाणी मागे राहिली. ते प्रभूकडे आले आणि प्रभूकडे आल्यानंतर त्यांनी दाखल्याचा अर्थ विचारला. दाखला हा प्रतिकात्मक होता आणि तेव्हा प्रभू म्हणाला की देवाच्या राज्याचं रहस्यदान तुम्हालाच दिलेलं आहे. तुम्हाला म्हणजे ज्यांचं अंतःकरण देवाचं वचन स्वीकारण्यास तयार आहेत अशा सर्वांना. मग देवाच्या राज्याचं रहस्य काय आहे, तर देवाने प्रभू येशूच्या ठाई आमच्यासाठी तारणाची योजना तयार केली आहे. ज्यांची अंतःकरण नम्र आणि लीन आहेत, जे पश्चाताप करून प्रभूवर विश्वास ठेवतात, त्यांना हे तारण काय आहे ते समजेल आणि त्यांना प्राप्त देखील होईल. संदेशाचं बीज तर सर्वांसाठी सारखं आहे, पण जे संदेश ऐकतात त्यांची ग्रहणशक्ती जी आहे ती मात्र भिन्न असते, वेगवेगळ्या प्रकारची असते. आणि म्हणून संदेशाला मिळणारा प्रतिसाद जो आहे तो देखील वेगवेगळा असतो, कारण अर्थ समजून घेण्याची जी शक्ती आहे ती प्रत्येकामध्ये वेगवेगळी असते. या दाखल्यात 4 प्रकारच्या जमिनी सांगितल्या आहेत, नाही का. त्या 4 प्रकारची अंतःकरणे असलेली लोक या जगामध्ये आहेत. आता हा पेरणारा कोण आहे, तर पेरणारा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. शेत कोणतं आहे, तर हे जग म्हणजे शेत आहे. आणि बीज हे काय आहे, तर बीज हे त्या वचनाचं काय आहे, प्रतीक आहे. वाटेवर पडलेलं बीज जे आहे ते कठीण जमिनीमुळे रुजत नाही. त्या कठीण अंतःकरणाचे जे लोक आहेत त्यांच्यात ते शिरत नाही आणि सैतान पाखराप्रमाणे येऊन ते बीज काय करतो, त्यांच्या अंतःकरणातून काढून घेतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळातील शास्त्री आणि परुषी लोक हे असेच होते. प्रभूला पाहत होते, त्याचं वचन ऐकत होते, परंतु कान असून न ऐकणारे आणि कठीण अंतःकरणाचे ते लोक होते. आता खडकाळ जमिनीत मातीचा थर कमी असतो, त्याच्यामुळे विश्वासाची जी मुळं आहेत ती रुजलेली नसतात, ती खोलवर जातच नाहीत. आणि म्हणून सूर्य उगवला म्हणजे संकट आली तर ते काय होतात, लगेच अडखळतात. म्हणजे देवाचे आशीर्वाद तर हवे असतात, पण त्यासाठी जी किंमत आपल्याला मोजायला हवी आहे त्यासाठी त्यांची तयारी मात्र नसते. काटेरी झुडपं असणारी जमीन म्हणजे देवाचं वचन स्वीकारून ते त्यावर विश्वास ठेवतात, पण काटे म्हणजे काय, तर स्वार्थ. आणि आपण पाहतो आजचं जग मी, माझे आणि मला या शब्दांभोवती फिरत आहे. प्रत्येकजण त्याभोवती फिरत आहे. प्रपंचाची, संसाराची चिंता, काळजी, संपत्तीचा मोह आहे, लोभ आहे
आणि त्यामुळे आध्यात्मिक जीवन निष्फळ होतं. चांगली जमीन म्हणजे सुपीक फळ देणारी जमीन. या जमिनीत उत्पादन क्षमता चांगली असते तरीसुद्धा प्रभू म्हणतो काही ठिकाणी 100 पट पिकेल, काही ठिकाणी 60 पट, तर काही ठिकाणी 30 पट पिकेल. या दाखल्यावरून हेच शिकायचं आहे की आमचं अंतःकरण जे आहे ते या जमिनीसारखं आहे. जमिनीत दगडगोटे आहेत, काटेकुसळं आहेत, काटेरी झुडपं आहेत, पण लोभ, द्वेष, मत्सर, निंदा, खोटेपणा किंवा दुष्ट वासना या मनुष्यामध्ये यातलं काहीतरी निश्चित असतं. तर हे सगळं काय करायला हवं? दूर करायला हवं. म्हणून फळ देण्यासाठी अंतःकरण स्वच्छ आणि शुद्ध करायला हवं. वाईट गोष्टींचा आम्ही त्याग करायला हवा आणि जमिनीची मशागत करून जेव्हा रोपांना आम्ही पाणी घालतो, खतांचा योग्य वापर करतो, तेव्हा चांगलं पीक येतं. त्याचप्रमाणे पवित्र शास्त्राचं वाचन करणं, प्रार्थनेत तत्पर असणं आणि वचनांचं मनन आणि चिंतन करून त्याचा अर्थ समजावून घेण्याची आम्हाला जास्त गरज आहे. म्हणजेच काय होईल? तर फलप्राप्ती होईल. आणि म्हणून आज आपण विचार करूयात, माझं अंतःकरण खरोखर कसं आहे? ते कठीण जमिनीसारखं आहे, ते खडकाळ जमिनीसारखं आहे, की काटेकुसळ्यांची जमीन जी आहे त्याप्रमाणे आहे, की भरपूर पीक देणाऱ्या सुपीक जमिनीसारखं आहे? त्या आपल्या अंतःकरणात जर दगडगोटे, काटेकुसळे असतील तर आपण काय करायला हवं? ती काढून टाकायला हवीत आणि जगातल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांच्यामध्ये न रमता देवाचं ज्ञान ग्रहण करण्यामध्ये आपण आपलं लक्ष लावायला हवं, कारण हेच ज्ञान आपल्याला स्वर्गीय जीवन देणार आहे. आज या दाखल्यामधून देवाने बोध केलेला आहे, शिक्षण दिलेलं आहे. मनापासून मी त्याचे उपकार मानते. देवबाप तुम्हाला भरपूर आशीर्वाद देव, आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो. धन्यवाद.